चीनमध्ये मृत्यू देखील महाग झालाय आणि तिथल्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृतदेहाच्या जागेसाठीही झगडावं लागतंय. घडतं असं, की जर चीनमध्ये कुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला स्मशानभूमीत जागा घ्यावी लागते. तीही फक्त 20 वर्षांसाठी भाड्याने. त्यानंतर ती जागा पुन्हा रिन्यू करावी लागते. जर रिन्यू केली नाही, तर तीच जागा दुसऱ्याला दिली जाते आणि तिथे दुसरा मृतदेह दफन केला जातो. आणि हे सगळं खूप महाग असतं. सुमारे 1.5 लाख ते 3 लाख युआनपर्यंत खर्च येतो. मग त्यापेक्षा स्वस्त काय? आता काही चीनी लोकं आसपासच्या अपार्टमेंट्समध्ये स्वस्त रिकामे फ्लॅट्स शोधतात आणि तिथेच ताबोतात मृतदेह ठेवतात. हे फ्लॅट्स बोन एश अपार्टमेंट्स म्हणून ओळखले जातात. कब्रस्तानातील छोट्या जागेपेक्षा हे फ्लॅट स्वस्त पडतात. त्यामागचं कारण म्हणजे चीनमधील सध्याचा आर्थिक दबाव, ज्यामुळे प्रॉपर्टीचे दर जवळपास 40% पर्यंत घसरले आहेत. त्यामुळे लोकं दफन करण्याऐवजी फ्लॅटमध्ये मृतदेह ठेवणे पसंत करत आहेत. आता विचार करा किती विचित्र परिस्थिती आहे. माणसाला मृत्यूनंतरही नीट जागा मिळत नाहीये. आणि अजून एक विचार करा, तुम्ही एका फ्लॅटमध्ये राहत आहात आणि शेजारच्या फ्लॅटमध्ये एखादा मृत व्यक्तीचा ताबूत ठेवलेला आहे. कसं वाटेल ना? तुम्ही अशा ठिकाणी राहू शकाल का? तुमचं मत काय आहे?